गुरुचरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. ऐकोनी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन, विनवित कर जोडून भक्तिभावे करोनिया. श्रीपाद कुरवपुरी असता पुढे वर्तिली ऐशी कथा, विस्तारुनी सांग आता कृपामूर्ती दातारा. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे कथा अपूर्व देखा, त्या ग्रामी रंजक एका सेवक झाला श्री गुरुचा. भक्तवत्सल श्री गुरुराव, जाणवणी शिष्याचा भाव, विस्तार करुणी भक्तिस्तव, निरोपित गुरुचरित्र. नित्य श्रीपाद गंगेशी येती, विधीपूर्वक स्नान करती, लोकव्यवहार संपादिती, त्रयमूर्ती आपण. ज्यांचे दर्शन गंगा स्नान, त्याशी कायसी आचरण, लोकानुग्रहा कारण स्नान करती पर्येसा. वर्तता ऐसे एके दिवशी, श्रीपाद यती येते स्नानासी, गंगा वाहत ऐसे दशदिशी मध्ये असती आपण. तया गंगा तटकांत, रजक असे वस्त्रे धूत, नित्य येऊनी असे नमित श्रीपाद गुरुमूर्तीशी. नित्य त्रिकाळ येऊनिया, दंड प्रमाण करुनिया, नमन करी अतिविनया, मनोवाया का कर्मे. वर्तता ऐसे एके दिवशी, आला रंजक नमस्काराची, श्रीपाद म्हणती तयाशी, एक चित्ते परियेसा. श्रीपाद म्हणती रंजकाशी, का नित्य कष्ट तोशी, तुष्टलो मी तुझ्या भक्तीची, सुखे राज्य करी आता. ऐकता गुरुचे वचन, गाठी बांधी पल्लवी शकून, विनवी तसे कर जोडून, सत्य संकल्प गुरुमूर्ती. रंजक सांडी संसार चित्ता, सेवक झाला एक चित्ता, दुरोणी करी दंडवता, मठा गेली येण्याची परी. ऐसे बहुत दिवसावरी, रंजक तो सेवा करी, अंगण झाडी प्रोक्षीवारी, नित्य नेमे येणे विधी. असता एके दिवशी देखा, वसंत ऋतू वैशाखा, क्रीडा करीत नदीत टाका, आला राजा म्लेच्छ एक. स्त्रियांसहित राजा आपण, अलंकृत आभरण, क्रीडा करीत स्त्रिया आपण गंगेमधून येत असे. सर्व दळ येत दोन्ही थडी, अमित असती हस्ती घोडी, मिरविताती रत्नकोडी, अलंकृत सेवक जन. ऐसा गंगेच्या प्रवाहात राजा आला खेळत, अनेक वाद्यनाद गर्जत, कृष्णावेणी थडीयसी. रंजक होता नमस्कारित, शब्द झाला तो दुश्चित, असे गंगेत अवलोकित, समारंभ जयाचा. विस्मय करी बहुमानसी, जन्मोनिया संसाराशी, जरी न देखजी सौख्याशी, पशु समान देह आपुला. धन्य राजे चायजिने, ऐसे सौख्य भोगणे, स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे, कैसा भक्त ईश्वराचा. कैसे याची अर्धव फळले, कवन्या देवा आराधिले, कैसे श्री गुरु अस्ति भेटले, मग पावला ऐशी दशा. ऐसे मनी चिंतित, करी तसे दंडवत, श्रीपादराय कृपावंत, वळकली वासना तयाची. भक्तवत्सल श्री गुरुमूर्ती, जाणवणी अंतरी त्याची स्थिती, बोलावूनी पुसती, काय चिंतीशी मनात. रंजक म्हणे स्वामीशी, देखिले दृष्टी रायासी, संतोष झाला मानसी, केवळ दास श्री गुरूंचा. पूर्वी आरोधनी देवाशी, पावला आता या पदाशी, मनोनी चिंतितो मानसी, कृपा सिंधू दातारा. ऐसे अविद्या संबदेशी, नाना वासना इंद्रियाशी, चाड नाही या भोगाशी, चरणी तुझे मद सौख्य. श्रीपाद म्हणती रजकाशी, जन्मादारभ्य कष्टलाशी, वांछा अशी भोगवयाशी, राज्य भोग तमोवृत्ती. निववी इंद्रिय सकळ, नातरी मोक्ष नवे निर्मळ, बाधा करती पुढे केवळ, जन्मांतरी परियेशी. तुष्टवावया इंद्रियाशी, तुवा जावे म्लेच्छ वंशाशी, आवडी झाली तुझे मानसी, राज्य भोगी जाय त्वरित. ऐकोनी स्वामीचे वचन, विनवी रजक कर जोडून, कृपा सागरू तू गुरु राजमूर्ती पूर्ण, उपेक्षी नको म्हणत असे. अंतरतील तुझे चरण, द्यावे माते पुनर्दर्शन, तुझा अनुग्रह असे कारण, ज्ञान द्यावे दातारा. श्रीगुरुती गुरु म्हणती तयाशी, वैदुरा नगरी जन्म घेशी, भेटी येऊ अंतकाळाशी, कारण असे येणे आम्हा. भेटी होतात आम्हाची, ज्ञान होईल तुझे मानसी, न करी चिंता भरवशी, आम्हा येणे घडेल. अनिक कार्यकारणाशी, अवतार घेऊ पर्येशी, वेश धरवणी संन्याशी, नाम नरसिंह सरस्वती. ऐसे तया संबोधुनी, निरोप देती जाय म्हणून, रजक लागला तये चरणी, नमस्कारित तये वेळी. देखोनी श्री गुरु कृपामूर्ती, रजकाशी जवळी पाचारती, इह भोगिशिकी फुडती, राजभोग सांग मज. रजक विनविती श्रीपादाशी, आलो आपण वृद्ध वयशी, भोग भोगीन बाळाभ्यासी, यौवन गोड राजभोग. ऐकोनी रजकाचे वचन, निरोप देती श्री गुरु आपण, त्वरित जाई रे म्हणून, जन्मांतरीचे भोग म्हणती, निरोप देता तयावेळी, त्याजीला प्राण तात्काळी, जन्मता झाला म्लेच्छ कुळी, वैदुरा नगरी विख्यात. ऐशी रजकाची कथा पुढे सांगन विस्तारता, सिद्ध म्हणे नामधारका आता, चरित्र फुडती अवधारी. ऐशी झाली या अवसरी, श्रीपादराय कुरोपुरी, असता महिमा अपरंपारी, प्रख्यात असे परियसी, महिमा सकळ सांगता, विस्तार होईल बहुकथा, पुढील अवतार असेच ख्याता. सांगेन ऐक नामधारका, महत्व वर्णावया श्री गुरूंचे, शक्ती कैची या वाचे, नवल हे अमृत दृष्टीचे,
स्थान महिमा दृष्टीचे स्थान महिमा कैसा श्री गुरु राहती ते स्थानी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टांते तुझ सांगेन स्थान महिमा प्रकार सांगन एक एकाग्र प्रख्यात असे कुरपुर मनकामना कर पुरती तेथे ऐसे कित्येक दिवसावरी श्रीपाद होते कुरपुरी कारण असे तिथे पुढे अवतारी मनोने अदृश्य होते तिथे अश्विन वद्य द्वादशी नक्षत्र मृगराज परियसी श्री गुरु बैसले निजानंदेशी अदृश्य झाले गंगेत लौककी दिसली अदृश्य जाण कुरवपुरी असती आपण श्रीपाद राव निर्धार रान त्रयमूर्तीचा अवतार अदृश्य होऊन तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी दृष्टांत सांगेन विस्तारुनी मने सरस्वती गंगाधरो जे जन असती भक्त केवळ त्याशी दिसती गुरु निर्मळ कुरपूर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी सिद्ध सांगे नामधारकाशी तेची कथा विस्तारेशी सांगत असे सकळीकांशी गंगाधराचा आत्मज इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती व्याख्याने सिद्ध नामधारक संवादे रजक वरद प्रदानम नाम नवमोध्याय ओवी संख्या 52 श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु ओम श्री गुरुदेव